नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात जीके न्यूज मराठी. आता बातमी आहे मोर्चाची, पाहूया सविस्तर. सुशिक्षित बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करण्याच्या मागणीसाठी जिल्हा अग्रणी लीड बँकेवर सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मोर्चा काढलाय. नांदेड शहरातील भावसार चौक येथून हा मोर्चा काढण्यात आला असून नांदेड जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव दाखल आहेत, परंतु बँका या युवकांना कर्ज देण्यास तयार नाहीये. परिणामी उद्योगधंदे टाकून पाहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवकावर बेकारीची कुऱ्हाड कोसळत आहे. जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांचे कर्ज प्रस्ताव जिल्हा अग्रणी बँकेने मंजूर करावेत अशी मागणी या युवकांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, नांदेड. हा मोर्चा जर महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेरोजगार बांधवासाठी आहे, कारण सुशिक्षित बेरोजगार बांधवाला एकतर नोकऱ्या नाहीत आणि त्यांना कुठल्या प्रकारचा उद्योग नाही. तर या संबंधी आम्ही काय करतो की जिल्हा अग्रणी बँकेकडून सगळ्या बँकेकडून कर्ज प्रस्ताव आम्ही सादर केला होतो बँकेमध्ये. तर काही बँका बिलकुल त्या सुशिक्षित बेरोजगार बांधवांना कर्ज देत नाहीत. त्यामुळे हा निषेधार्थ मोर्चा आहे की बाबा एकतर कर्ज उपलब्ध करून द्या, त्यांना रोजगाराची संधी द्या, कर्ज द्या, त्यांना रोजगार उभा करू द्या, अन्यथा आम्हाला नोकऱ्या द्या. या अशा प्रकारची आपली मागणी आहे सर. तर हा मोर्चा आम्ही जिल्हा अग्रणी बँकेवर आमच्या सुशिक्षित बेरोजगार बांधवांना, तो कुठलाही असू द्या, महाराष्ट्रात असो, नांदेड जिल्ह्यात, पुण्या जातीचा असो, तर त्याला आम्हाला फक्त कर्ज उपलब्ध करून त्याला रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.